हॅलो फ्रेंड्स, आय एम प्रिया केदार. वेलकम बॅक. आज तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की जर तुमचं मूल नर्सरीमध्ये असेल किंवा प्ले ग्रुपमध्ये सुद्धा असू दे, तुम्ही त्या मुलांना काय शिकवू शकता आणि कशाप्रकारे त्यांचं होमवर्कपेक्षा त्यांना एका जागी कॉन्सन्ट्रेट करून बसायची थोडा वेळ कशी सवय लावू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ही काही पुस्तकं दिसत असतील. तर परत एकदा सांगते मी की ही काही पुस्तकांची पब्लिसिटी किंवा प्रमोशन करण्यासाठी मी नाही करत आहे, पण मी ज्या पुस्तकांचा वापर करून माझ्या मुलांना बसायला शिकवलं एका जागी, त्यांना अभ्यासाची रोज थोडा वेळ सवय लावली. जसं मी आता माझी मुलगी शाळेतनं आली की ती लगेच म्हणते की आई आज काय अभ्यास आहे बघूया, कारण तिला ती सवय झाली आहे, हॅबिट लागली आहे तिला. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना थोडा वेळ बसायची, अभ्यास करायची, दिवसातनं एकदा अभ्यास करायची सवय कशी लावाल, तर त्यासाठी मी आता तुम्हाला काही पुस्तकं सांगते. तर त्याच्यामध्ये बघा, हे माय बुक ऑफ गुड हॅबिटचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर फ्रूट्सचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर नंबर्सचं पुस्तक आहे. शेप्सचं पुस्तक आहे. पार्ट ऑफ बॉडीज आहेत, फ्लॉवर्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ॲनिमल्स आहेत आणि ए टू झेड्स आहेत. इवन माझ्याकडे अजून बर्डचं पण पुस्तक आहे, पण आता एवढी पुस्तकं झाली आहेत की सगळी इकडे तिकडे असतात. त्याच्यामुळे मी जी आत्ता आहेत ती तुम्हाला दाखवते. तर त्याच्याप्रमाणे आता आपण जर बघितलं तर सिमिलर एक आपण पुस्तक घेऊन बसलो मुलांच्या पुढ्यात. तर आता मी समजा ए टू झेडचं पुस्तक घेतलं, तर तुम्ही ह्याच्यावर बघू शकता की कॅपिटल ए पण आहे, स्मॉल ए पण आहे. आता नर्सरीच्या मुलांना स्मॉल एची आत्ता काही गरज नाही आहे, फक्त कॅपिटल एची गरज आहे. ए फॉर ॲपल, अ ॲपल. एचा साऊंड काय होतो सांगायचं मुलांना, आणि ॲपल. मग त्याच्यामुळे मुलं काय करतात, एका जागी बसून त्यांना ही कलरफुल चित्र बघायला आवडतात. इव्हन त्यांना कळतं की ए कसा आहे. पहिलं त्यांना बघू द्या, समजू द्या, मग रिटर्नमध्ये आणा त्यांना. ओरली त्यांना येऊ दे, ए आहे, हा बी आहे. उनको पहले ओरल बोलना आने दो, ABCD. फिर बाद में आप उसको राइटिंग में डालो बच्चे को. पहले से ही राइटिंग करो करके उसके पीछे मत पड़ो. तो ये ABCD असे प्रत्येक अल्फाबेट वाईज ते आहेत. परत त्याचं कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आहे. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला ज्युनियरला सुद्धा कामाला येणार आहे की मुलांना सी कसा आहे, स्मॉल सी कसा आहे, स्मॉल डी कसा आहे. मग आणि समोरासमोर असल्यामुळे त्यांना कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही कळतं. आणि मग मुलं हळूहळू ते वाचायलाही लागतात. CAT, कॅट त्यांना समजणार. कॅटचं चित्र बघून ते कॅट म्हणतात, पण CAT एक एक अक्षर तर वाचतात. सो हे खूप छान आहे. तर अशा पद्धतीचं हे A to Z पर्यंतचं आहे, पूर्ण पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या शेवटी सुद्धा तुम्ही बघाल तर इथे पूर्ण A to Z कॅपिटल आणि A to Z स्मॉल लेटर्स आहेत. तर ह्या अशा वेगवेगळी पुस्तकं आहेत की ज्याच्यामुळे मुलं बराच वेळ बसून राहतात. इव्हन हे तुम्ही पुस्तक ज्युनियरला सुद्धा वापरू शकता. तसंच हे नंबर्सचं पण पुस्तक आहे. त्या नंबर्सच्या पुस्तकात पण काय होतं की 1 ONE 1 आहे. 1 कळतो मुलांना कसा आहे, आणि 1 टायगर. देन 2, मग मुलं मोजतात 1 2 1 2 काउंट करतात ते. सो हे पण फायदेशीर पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये पण 1 to 100च्याही पुढे आहेत नंबर्स. 100 पर्यंत तर आहेत, आणि पुढे त्यांनी लास्टला नंबर 100 200 300 500 600 असे पण दिलेले आहेत. सो हेही पुस्तक तुमच्या खूप कामाचं आहे. आणि मुलं बेसिकली ह्या पुस्तकांमधली चित्र खूप सुंदर प्रकारे बघतात, त्यांना खूप आवडतात. त्याच्यामध्ये बराच वेळ बसून राहू शकतात एका जागेवर. त्याच्यानंतर हे फ्रूट्सचं पुस्तक आहे. मग फ्रूट्स कुठले कुठले असतात ते मुलांना कळतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे शेप्स. हे पण खूप सुंदर पुस्तक आहे की जसं की सर्कल. आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती, शेप्स आणि कलर. आता इथे सर्कल जरी दिलेला असला तरी तुम्ही मुलाला विचारू शकता की सर्कलचा कलर कुठला आहे.
सो त्याला कलरही कळतो आणि शेपही कळतो. सो आता जसा इथे स्क्वेअर दिलाय, तर स्क्वेअरचा कलर कुठला आहे? ग्रीन. ग्रीन कलर दिलेला आहे त्याला, हिरवा रंग दिलेला आहे. तर मुलाला ह्याच्यामध्ये काय होतं, 2 in 1 होतं की एक कलरही कळतो आणि तुम्हाला त्याचा शेपही कळतो, आकारही कळतो. तर असं हे खूप सुंदर पुस्तक आहे हे सुद्धा, जे तुम्हाला नर्सरी त्याच्यानंतर ज्युनियरला सुद्धा वापरू शकता, तुम्ही सिनियरला सुद्धा वापरू शकता, कारण ह्यातले बरेचसे वर्ड्स मुलांना लागतात सिनियरला सुद्धा. त्याच्यानंतर हे ॲनिमलचं पुस्तक आहे, जे की प्ले ग्रुप किंवा नर्सरीच्या मुलांना बसून कुठले ॲनिमल्स, कुठले बर्ड्स ते सगळं कळू शकतं. त्याच्यानंतर हे गुड हॅबिटचं पुस्तक पण खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या हॅबिट दिले की सकाळी उठल्यावर आपण काय काय करतो, त्याच्यानंतर शाळेच्या ॲक्टिव्हिटी, शाळेत जाताना कसं वागावं, डिसिप्लिन कसं असावं, त्याच्यानंतर शाळेतून घरी आल्यावर अभ्यास करावा, अभ्यास झाल्याशिवाय खेळायला जाऊ नये, असं आपण सांगू शकतो मुलांना, की जेणेकरून त्यांना एक ती सवय लागून जाते एका जागी बसून राहण्याची, की माझा अभ्यास झाला नाही तर मी काय आत्ता जाऊ शकत नाही, आईच मला पाठवणार नाही. पुढचा प्रश्न वेगळा असतो. मग एखादा दिवस आपण ठीक आहे मुलांना म्हटलं जा नंतर आल्यावर अभ्यास कर, पण एक सवय असली तर मुलं स्वतःहून म्हणतात की मी आज अभ्यासाला बसतो. तर हे अशा प्रकारच्या खूप छान छान हॅबिट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बॉडी पार्ट्सचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी बॉडी पार्ट्स दाखवलेले आहेत, हेअर, रिप्स, त्याच्यानंतर टीथ, माउथ सगळं दाखवलं आहे. त्याच्यानंतर हँड्स, मग हँड्समध्ये पाम, अप्पर आर्म, रिस्ट सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा, ह्याच्यात पण खूप सुंदर दाखवलं आहे त्यांनी, की वी यूज पार्ट्स ऑफ अवर बॉडी, कशासाठी वापरतो, इयर्स टू हिअर, म्हणजे ऐकण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी आपण कानांचा वापर करतो, आईज टू सी, म्हणजे ह्याच्यामुळे सेन्सेशन जे असतं की काय काय कशा कशामुळे होतं, ज्ञानेंद्रियांचे उपयोग काय असतात, सेन्स ऑफ ऑर्गन्स ते मुलांना कळून येतात. तर अशा प्रकारचे हे खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. तर तुम्ही नक्की ही पुस्तकं घेऊन मुलांना 5 मिनिटं 10 मिनिटं हळूहळू त्याच्याप्रमाणे तुम्ही वाढवा. इव्हन्स माझ्याकडे काही पझल्स आहेत, ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये दाखवीन, की ज्याच्यामुळे मुलांचं एका जागी बसून राहण्याचं जे कौशल्य आहे ते आत्मसात होतं, की ते बसून राहू शकतात बराच वेळ एका जागी त्या पझल्समुळे. त्यांना कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांची चांगली होते, आय आणि बघण्याचं दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेट करण्याची लेवल त्यांची चांगली होते, की एका वेळी कुठलं पझल कुठे येणार आहे. मुलंच सांगतात तुम्हाला, आई असं नाही हे चुकतंय, बाबा असं नाही हे चुकतंय, हे इथे पझल नाही येणार, हे इथे येणार. सो त्यांची ती लेवल एक कॉन्सन्ट्रेशनची खूप चांगली पद्धतीने होते. तर तुम्हाला ती पण मी दाखवीन पझल्स. पण आता नर्सरीच्या मुलांसाठी होमवर्क कसा घ्यायचा, तर त्यांना पहिलं काय शिकवावं रायटिंग स्किलमध्ये ते मी तुम्हाला सांगते. तर पहिले रायटिंगच्या आधी ओरलमध्ये तुम्ही A to Z त्यांच्याकडनं रोज म्हणून घेत जा. त्याच्यानंतर 1 to 20 बेसिकली नर्सरीला असतात, तर ते तुम्ही 1 to 20 म्हणून घेतला. इफ ओरली तुम्ही 1 to 100 त्यांच्याकडनं म्हणून घेतलं तरी चालेल, कारण ते ज्युनियर सिनियरला पण उपयोगी पडतात. आणि ते काय ओरली त्यांचे पाठ असण्याशी काही आपल्याला फरक पडत नाही, चांगलंच असतं उलटं ते. तर 1 to 100 अगदी म्हणून घेतलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आता रायटिंगमध्ये काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. तर आता रायटिंगमध्ये बघाल तुम्ही, तर रायटिंगमध्ये पहिलं स्टार्टिंगला काय घ्यायचं, पहले बच्चों से क्या करवा लेना चाहिए राइटिंग में. तो पहले स्टैंडिंग लाइन, देन स्लिपिंग लाइन, लेफ्ट स्लैंटिंग लाइन, राइट स्लैंटिंग लाइन, देन सी जैसा कर एंड उल्टा कर. ये जो चीजें हैं ये बच्चों को इतने काम में आने वाली है कि इससे ही लेटर्स भी बनते हैं, नंबर्स भी बनते हैं. तो ये पहले इनकी प्रैक्टिस बहुत ज्यादा करके लो बच्चों से. पर ऐसा नहीं कि फुल पेज आप उसको लिखने को दो, तो उसका इसमें क्या होता है, बच्चों का इंटरेस्ट चला जाता है. तर पूर्ण पेज कधीच मुलांकडून करून घेऊ नका. तुम्ही 4 लाईन 5 लाईन प्रत्येक ह्याच्या करून घ्या. तो मतलब कैसे करवा के लेना चाहिए. तो अगर मैं स्लेट पे ले रही हूँ तो मैं क्या करूंगी, यहाँ पे अगर मैंने उसको कहा कि स्टैंडिंग लाइन बनाना है,
यहाँ पे बोला स्लिपिंग लाइन बनाओ, यहाँ पे बोला सी बनाओ, यहाँ पे बोला स्लैंटिंग लाइन बनाओ। तो आपको क्या करना है, बच्चों से इस पे लिखवा के लेना है। तो 2 टाइम ले लो, 3 टाइम लिख के लो, 4 टाइम, पहले 2 टाइम ले लो, फिर 3 टाइम, फिर 4 टाइम, बढ़ाते जाओ फिर उसको। पर फुल पेज पे कभी मत आना सडनली, थोड़ी देर बाद उसको जब मजा आता है तब उसके बाद उसको फुल पेज देने का। तो पहले ऐसे करके लो, तो उसका क्या होगा, वो बच्चा बोर भी नहीं होता है और उनको वो स्टैंडिंग लाइन स्लीपिंग लाइन आ जाती है। तो ये आने के बाद बच्चों को हम क्या करेंगे, जैसे अभी मैं स्टैंडिंग लाइन से स्टार्ट करती हूँ। स्टैंडिंग लाइन, तो स्टैंडिंग लाइन से क्या क्या बनता है, तो जैसे फर्स्ट बनता है स्टैंडिंग लाइन और स्लिपिंग लाइन से एल। जब ये बच्चों को आते हैं सारे स्टैंडिंग स्लिपिंग लाइंस, तो पहले लेटर कौन सा लेने का, एल लेने का। तो एल से क्या होता है, बच्चे को पहले स्टैंडिंग लाइन और स्लिपिंग लाइन आ जाती है, तो उससे बच्चा कुछ एल। तो एल से आप सिखाते समय एल का साउंड क्या होता है, ल, और ल से लायन, तो एल ल ल ल लायन, ऐसे करके सिखाओ तो बच्चों को साउंड भी आ जाएंगे, तो वो जूनियर के लिए भी प्रिपेयर हो सकता है बच्चा, और उसको एल से लायन भी हो सकता है, तो उसको पता चलता है एल का साउंड क्या है, ल। तो बच्चा अपने आप जब पूछोगे कि एल का साउंड क्या है, तो बच्चा बोलेगा ल है। तो ये एक हुआ एल लेटर। उसके बाद अभी स्टैंडिंग लाइन स्लीपिंग लाइन से कौन से लेटर आता है, जैसे एच, ये एक और ये 2 लाइन बनाने को बोलने का बच्चे को, और बीच में स्लीपिंग लाइन, तो क्या हुआ, एच हुआ। उसके बाद और क्या क्या आता है, फिर बच्चे को आई भी लिखना बोल सकते हो, जैसे ऊपर एक स्लीपिंग लाइन, स्टैंडिंग लाइन, स्लीपिंग लाइन, तो बच्चे को आई, एच का साउंड ह, आई का आई, आइसक्रीम, आई से आइसक्रीम, एच से हैट, हैट। तो बच्चों को कैसा साउंड भी पता चलता है और आगे जाके इसकी दिक्कत नहीं आती। पहले आप चाहे तो साउंड नहीं सिखाए, सिर्फ एच किसको बोलते हैं, आई किसको बोलते हैं ये देखो, फिर उसका इंटरेस्ट जैसे जैसे बढ़ेगा बच्चे का, वैसे आप उसको एडिशनल करते रहिए। तो अभी आई के बाद ई को कैसे करना है, तो जैसे पहले मैं सिर्फ आप देख रहे हो स्टैंडिंग लाइन और स्लिपिंग लाइन के ही लेटर्स ले रहे हो, उसमें ना मैंने सी लिया है, कर्व वाला लिया है, ना स्लैंटिंग लाइन वाले लेटर्स लिए, कुछ भी नहीं। तो सिर्फ आपको ऐसे लेटर्स लेने हैं, जैसे ई, एफ हुआ, एच हुआ, आई हुआ, एल हुआ, फिर तो ये सारे लेटर्स हो गए अपने। फिर टी भी है, जैसे टी भी स्लीपिंग लाइन और स्टैंडिंग लाइन, बस। तो आपको सिर्फ स्टैंडिंग लाइन स्लीपिंग वाले लेटर्स पहले लेने, फिर उसके बाद आपको क्या करना है मैं अगले सेशन में बताऊंगी। फिर अभी जैसे बच्चों को ये एक आप करने दे सकते हो, फिर आप उनसे ये पहले देने का, तो बच्चों को एबीसीडी लिखना भी आना स्टार्ट हो जाएगा। फिर अभी ओरल में और क्या कर सकते हो, पहचानना, रिकॉग्निशन। तो आप बच्चों को लेटर्स पहचानने कैसे दे सकते हो, जैसे कि अभी आप देख रहे हो ये मेरे पास कुछ अल्फाबेट के फ्लैश कार्ड्स है, जैसे ये एफ है, ए है, क्यू है, आर है, एस है, तो आप देख सकते हो। तो मैंने ये बिछा के रखे हैं सारे जमीन पर, इस तरह से। तो आप क्या कर सकते हो, आपके पास अगर ऐसे फ्लैश कार्ड्स नहीं है तो आप एक पेपर के टुकड़े करके, जैसे कार्डबोर्ड के या किसी के भी टुकड़े करके उस पर आप हर एक लेटर लिख सकते हो और वो रख सकते हो, या फिर 2 बना लीजिए उसके, अगर आपके पास ऐसे फ्लैश कार्ड्स और ऐसे लकड़ी वाला कुछ एबीसीडी वाला कुछ नहीं है, या फिर आपके पास प्लास्टिक के एबीसीडी भी नहीं है, तो आप क्या कर सकते हो, आप कार्डबोर्ड पे 2 तरह के सेम लेटर 2 बनाने के, जैसे एल मैंने 2 बनाया, ए 2 बनाया, फिर क्या करने का, एक लेटर्स को इधर बिछा के रखने का और दूसरे को क्या करने का, जैसे अभी ये लेटर है ओ, तो मैंने क्या किया, ये मेरे पास जिराफ था जो मैंने पिछले सेशन में बोला था, तो मैंने ये इसको ऐसे बिछा के रखा है, तो अभी इसमें नंबर्स भी है लेटर्स भी है। तो मैंने क्या किया, अभी जैसे ये ओ, तो ओ लिया,
ओ को कहाँ रखना है, तो बच्चा ढूंढता है पहले ओ किधर है किधर है किधर है, तो फिर ढूंढने के बाद उसको ओ दिखता है तो फिर वो उस पे रख देता है। तो इससे क्या हुआ, बच्चे को समझ में आ रहा है कि कौन सा लेटर है, उसका रिकॉग्निशन है। फिर ओ से ऑरेंज भी उसको दिख रहा है। अगर आपके पास फ्लैश कार्ड है तो अच्छी बात है, पर नहीं है तो भी कोई बात नहीं। आप इस तरह से कार्डबोर्ड पे 2 लेटर्स बना के उसको मैच करने का सिखा सकते हो। फिर जैसे ये अभी लेटर है आर, आर से रैबिट है मेरे पास यहाँ पे, तो मैंने ये आर रख दिया, तो बच्चे को आर कौन सा है ये पता चलता है। फिर जैसे ये वी हुआ, तो वी से वॉयलिन, यहाँ पे मैंने वी से वॉयलिन रखा, तो क्या होता है बच्चे का समझ आता है इसमें ढूंढने में। फिर उसके बाद यहाँ से यहाँ रखने में तो उसको हैंड टच फीलिंग आती है। फिर उसको वो देखता है, इतने सारे अल्फाबेट्स उसके आंखों के सामने से जाते हैं कि भाई डी इधर है, ये एक्स है, नहीं नहीं ये इसका मैच नहीं है। तो पहले बच्चा गलती कर सकता है मैच करने में, जैसे अभी आर अगर बच्चे ने डी पे रख दिया तो फिर आप उसको बताओ कि नहीं ये डी है ये आर है, ये सेम दिख रहा है क्या, नहीं तो ये क्या है, देखो सेम लेटर कौन से दिख रहे हैं। तो इससे क्या होता है बच्चे को हैंड टच फीलिंग आती है। फिर बच्चे का कंसंट्रेशन लेवल बढ़ता है कि वो एकाग्रता से देखता है कि किधर है लेटर्स, इतने सारे लेटर्स उसके आंखों के सामने से जाते हैं और बच्चे का ढूंढने में समझ आता है। तो एक जगह पे बैठने का जो मैं कह रही हूँ वो लेवल उनका बहुत बढ़ जाता है। तो इस तरह से ये आप करके ले सकते हो। और अब मैं अगले सेशन में आपको स्लैंटिंग लाइन और दोनों स्लैंटिंग लाइन के हिसाब से कौन से लेटर्स ले सकते हैं, जैसे स्टैंडिंग लाइन, स्लैंटिंग लाइन, स्लिपिंग लाइन, सारे लेटर्स कैसे ले सकते हैं ये मैं अगले सेशन में बताऊंगी। तो नर्सरी के बच्चों से मैं फिर से कह रही हूँ 1 to 20 उनको ओरली तो आने ही चाहिए, रिटर्न में भी आने चाहिए, पर 1 से 100 आप ओरली ले तो बहुत अच्छा है, बच्चों को आ जाता है वो। और अभी उनका ब्रेन डेवलपमेंट लेवल बहुत अच्छा रहता है, तो वो ग्रास्पिंग पावर भी उनका अच्छा रहता है, तो वो बहुत ग्रास्प कर समझ के बहुत अच्छी तरह से उसको प्रेजेंट कर सकते हैं। तो आप ज़्यादा से ज़्यादा उनसे करवा के लेंगे तो उनको एक आदत लगती है कि एक बार बैठने की, और जो भी होमवर्क हो तो उनको स्कूल में जाने के बाद ये दिक्कत नहीं आती कि अरे भाई आज होमवर्क है मैं कैसे करूँ, कितना होमवर्क है, ऐसे नहीं होता। तो प्लीज़ 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 आप ये आदतें डाल लो, क्योंकि मैं ये देख रही हूँ कि मैं फिर सेटिस्फाइड हूँ मेरे बच्चे से। तो इसके लिए आप भी ऐसा करोगे तो आपकी तकलीफ थोड़ी दूर हो जाएगी। तो आपको ये एक्स्ट्रा ट्यूशन लगाने का या फिर एक्स्ट्रा, अभी ठीक है जब बच्चा ज़्यादा बड़ा होता है उसके सब्जेक्ट बढ़ जाते हैं तो ट्यूशन लगाना कोई प्रॉब्लम नहीं, पर नर्सरी जूनियर सीनियर को ट्यूशन लगाना, जो टाइम नहीं दे पाते पेरेंट्स उनके लिए ये बात सही है, पर हम अगर टाइम दे सके तो हम जो सिखाते हैं वो बच्चा ज़्यादा समझता है, मम्मी पापा जो सिखाते हैं वो उनको पसंद आता है। तो प्लीज़ आप ये सेशन कैसे लगे ये आप ज़रूर बताइएगा, और इससे आपको कोई फ़ायदा हुआ क्या ये भी बताइएगा। और ये सारे आप सेशंस आपके फ्रेंड्स फैमिलीज़ के साथ शेयर कर दीजिएगा, तो उनके बच्चों को भी सिखाने को ये मदद मिल जाएगी। तो प्लीज़ 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 लाइक कमेंट एंड शेयर, प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल। थैंक यू, बाय बाय।